नेमकं महाविकास आघाडी या ठिकाणी महाविकास आघाडी या घोषणा बंद करा. या घोषणा बंद करा. आता लक्षात घ्या. पक्ष चोरणं, चिन्ह चोरणं इतकं सोपं नसतं. जागा लढवण्यासाठी उमेदवार लागतो. यांनी पक्ष चोरलेला धनुष्यबाण आणि चोरलेला राष्ट्रवादीचं घड्याळ हे या भाजपाला पुढे घेऊन जाणार नाहीये. इथे लागतो तो उमेदवार. नरेंद्र मोदी केंद्रातून इथे येऊन बसणार नाहीयेत काम करायला. या महापालिकेत किंवा इथल्या लोकसभेत नरेंद्र मोदी काम करायला. इथे स्थानिक उमेदवार कोण आहे? यांच्याकडे उमेदवार नाही. ही वस्तुस्थिती आहे. यांना शर्मेने ते मान्य करावं लागेल. राहिला प्रश्न ठाण्याचा. ठाणे लोकसभेमध्ये कामं इतकी अफाट झाली आहेत की चोरलेल्या धनुष्यबाणाला, चोरलेल्या घड्याळाला आणि या कमळीला इथे अजून उमेदवार सापडणार नाही आणि भेटणार पण नाही. त्यांना उमेदवार भेटला ना तर आम्ही बघू यांचं काय करायचं. इतक्या मोठ्या फरकाने यांना यावेळेस ठाण्यामध्ये हरवायचंय. लक्षात घ्या. आजवर जेव्हा ठाणेकरांनी जी मागणी केली, ठाणेकर म्हणाले, बाळासाहेबांना ठाणेकर म्हणाले होते आम्हाला ऑडिटोरियम द्या. गडकरी रंगायतून उभं राहिलं. त्यांनी सांगितलं आम्हाला खेळाडूंसाठी स्टेडियम द्या. दादोजी कोंडदेव स्टेडियम उभं राहिलं होतं. त्यांनी तरण तलाव मागितले. तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये जागोजागी तरण तलाव उभं राहिले. याला म्हणतात शिवसेनेची कामं. हे चोरलेलं धनुष्यबाण आणि कमळ काय सांगणार. संघातून मताधिक्य हे चांगलं होतं. 70,000 वर मताधिक्य होतं. आता बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आता बिनशर्त गद्दारांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी. युवकांना नोकऱ्या मिळाल्या का? त्यांचं असं म्हणणं आहे की राजन विचारे यांनी हॉस्पिटल बांधलेलं नाहीये, सेटलमेंटची कामं केलेली आहेत. असा थेट आरोप महाराष्ट्र जे आता विठ्ठल साहेबांचं काम होतंय ना, यांना हे कदाचित माहीत नसावं. डोळे बंद करून बसलेले असतात. यांच्या नावापुढे मोदींची झापडं लावलेली आहेत. नरेंद्र मोदींच्या नावाची झापडं लावून घेतलेली अशी डोळ्यांवर. या चोरलेल्या धनुष्यबाणाला बाकी काय दिसणार नाही. लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. मगाशी हे शिंदे टोळीचे जे कोणी आले तिथे ते म्हणतायत की मुख्यमंत्री इथून निवडून आले. मुख्यमंत्री निवडून नाही आले. मुख्यमंत्र्यांना निवडून दिलं गेलं. आम्ही शिवसैनिकांनी निवडून दिलं. इथून पुढे एकनाथ शिंदे या ठाणे लोकसभा सोडूनच द्या. त्यांच्या कोपरी 5 पाकडी विधानसभेतून जे लीड मागच्या वेळेस घेतलं ना ते मिळवून दाखवा. हा शिवसैनिक इथेच उभा आहे. हा शिवसैनिक. ठाणे लोकसभेचा विषय काढतो मी इथे. ठाणे लोकसभेमध्ये विकास कामं इतकी अफाट झाली आहेत. बघा, ठाणे पूर्वेचं, ठाणे पश्चिमेचं सॅटिस ठाणेकरांनी मागितलं. ट्रॅफिकची समस्या संपली ठाणे रेल्वे स्टेशनची. ठाणे पूर्वेला जवळपास 800 ते 900 कोटी रुपये मंजूर करून आणला केंद्रातनं. आता ठाणे पूर्वेला सॅटिस बनतंय. तिथे जवळपास 5 ते 6 बाईक पार्किंग होतील, कार पार्किंग होतील. मल्टी मॉडेल हबचं एक ठाणे पूर्वेला सॅटिस बनतोय. लक्षात घ्या. त्यानंतर फाउंटनची बोरेली फाउंटनची ट्रॅफिक तिथे उन्नत मार्ग बनतोय. सर्व्हिस रोड बनतायत. जलवाहतुकीचा विचार केला. खासदार दूरदृष्टीचा असावा लागतो. जलवाहतुकीचा विचार केला. रोरो सेवेसाठी जलवाहतूक तिथपासून भाईंदर पासून वसईपर्यंत जलवाहतूक. थांबा, जाऊ नका, विकास कामं ऐकायची आहेत. या झापडे लागलेल्यांना ते ऐकायला येणार नाही, पण तुम्हाला ते जनतेपर्यंत पोहोचवावं लागेल. त्यानंतर तुम्ही विचार करा, कोविडच्या काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशामध्ये या भाजपाच्या काळामध्ये गंगामाई, आमची पवित्र गंगामाई प्रेतांनी नाहली होती. तिथे महाराष्ट्रातल्या गोदावरी आणि कृष्णा नद्या स्वच्छ पाण्याने वाहत होत्या. आता ह्यांच्या हातात जी पुस्तकं आहेत ना, 2014ला पण तीच पुस्तकं होती. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या फेकू लोकांचं तुम्ही जर मी थोडं पुस्तक उघडं करतो. 2 मिनिट थांबा. थंड घ्या, पाणी द्या, यांना पाणी द्या.